एकत्रितपणे निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिका परिस्थितीमध्ये भाजपच्या ताब्यात जाऊ नये अशी मानसिकता असलेल्या सर्व पक्षाच्या बरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रयत्न होतो. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलंय. ऐकीव गोष्टीवर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही. राज्यात तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आहोत. आमची महायुती आहे आणि महायुती कायम राहणार आहे असं फडणवीसांनी विधान केलंय. पिंपरी चिंचवडच्या 22 आजी माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशानंतर अजित पवारांनी भाजपला धक्का देत भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत भाजपला धक्का दिलाय. चिपळूणमधील काँग्रेसचे उमेदवार सुधीर शिंदे यांनी पराभवानंतर कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये असा बॅनर लावलाय. निकालानंतर अशा आशयाचे बॅनर लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वतीनं गोंदियात हनुमान कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. कलियुगात इतके पाप झाले की आमचा आवाज ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुदेवांची गरज आहे असं फडणवीसांनी म्हटलं. रत्नागिरीत येणाऱ्या इटालियन केमिकल कंपनीबाबत अधिक माहितीची मागणी खासदार सुप्रिया सुळे प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी सगळ्यांनी ताकदीनं लढलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे. स्थानिक निवडणुकांच्या निकालानंतर चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसचा नगराध्यक्षाचा आकडा 26च्या 41 कसा झाला हे सपकाळांनी आधी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं. थापेबाजी करून वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल पण जनता पप्पू नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये युतीच्या संदर्भात भाजपचे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो मान्य असेल. एकला चलोचा नारा दिल्यास आम्ही सगळ्या जागांवर लढायला तयार आहोत असं वक्तव्य पालिकेचे माजी गटनेते तुषार भारतीय यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिलाय. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. महानगर प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचं समजतंय. इटलीमध्ये बॅन केलेला हानिकारक रसायनाचा प्रकल्प कोकणात येणार आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर एखादा प्रकल्प कोकणकरांच्या मुळावर उठला असेल तर तो प्रकल्प कधीही चालू देणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नेते दत्ता बहिरट यांनी अजित पवारांची भेट घेतली. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुका आणि आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरते. भाजपाचा काही जागांवर पराभव झाला याबाबत सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या काळात त्यांची नाराजी दूर करू अशी प्रतिक्रिया यावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अब्दुल रशीद खान यांनी प्रवेश केलाय पण चंद्रकांत खैरे मात्र थेट त्यांच्या समोरच आपला विरोध व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस वाढणार अशी चिन्ह दिसत आहेत. हेमंत गावंडे यांनी बोपोडीतील कृषी विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी अजित पवारांकडे केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले. पक्षातून बाहेर झालो तरी चालेल पण संघाचा विरोध सहन करणार नाही असं वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. भाजप आमदारांना मोहन भागवतांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम करू नये असं पत्र दिल्यानं मुनगंटीवार संतापले. रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेळत असतानाचा व्हिडिओ एक्सपोज केला होता. या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची आता सुनावणी 30 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी 40 गावात दुबार मतदार वापरून विजय मिळवलाय असा आरोप शिवसेना आमदार किशोर पाटलांनी केलाय. संग्राम थोपटे यांना भोरमध्ये धक्का दिल्यानंतर आमदार शंकर मांडेकर अजित पवारांच्या भेटीला गेले. भोर नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे शंकर मांडेकर अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गेले. राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. सुरुवातीपासून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे असं विधान राष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलंय.
महायुतीतील लढ्याला उदय सामंत यांनी दिली मैत्रीपूर्ण लढतीची उपमा. आमच्या लढतीमुळे महाविकास आघाडीची धूळधाण उडाली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रायगड जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरेही उपस्थित होते. चिपळूण गुहागरमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार सोहळा मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत चिपळूणच्या अतिथी सभागृहात पार पडला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी नवोदित नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. याबाबत अजित पवार नाराज होते. यावर प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सगळं माफ असतं अशी खोचक प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात ढ पक्ष म्हणजे ठाकरे गट अशी बोचरी टीका रवी राणांनी केली आहे. ठाकरे बंधूंची युती म्हणजे मजबुरी आहे. भाजपला थांबवण्यासाठी ते एकत्र येत आहेत असा आरोप त्यांनी केला. मनपा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत 2 ते 3 दिवसात महायुतीची चर्चा पूर्ण होईल अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यावर चर्चा करणार आहेत. मुंबईत महायुती एकत्र नसल्याच्या आरोपावर प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलंय. महायुतीत कोणताही ताण नसून तिन्ही पक्षांमध्ये चांगले संबंध असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. संभाजीनगरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुंबईतून आलेल्या परीक्षकांकडून तिकीट देण्यासंदर्भात निर्णय करण्यात येणार आहे. हिंदूंसाठी भारत देश आहे, मात्र बाकीच्या देशातील हिंदूंकडेही लक्ष द्यावं. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर पंतप्रधान यांनी लक्ष घालावं असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात शिवसेनेकडून मोटारसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. मंत्री संजय शिरसाट यांनी रॅलीत सहभागी होऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली आहे. 2 भावांची युती हे मनोमिलन आहे. मुंबईसह इतर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 23 तारखेपर्यंत धुमधडाक्यात घोषणा केली जाईल असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. हा प्रीती संगम आहे. महाराष्ट्राची जनता प्रीती संगम मध्ये सहभागी होईल. ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय. तर संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रीती संगम नव्हे, हा भीती संगम आहे असं म्हणत संजय राऊतांनी नवनाथ बन यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. यवतमाळ नगर परिषदेत नगराध्यक्षपदी भाजपच्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके विजयी झाल्या. प्रियदर्शनी उईके या डॉक्टर अशोक उईके यांची कन्या आहेत. हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण यवतमाळकरांचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराबाबत पवार कुटुंबियांना दिलासा मिळालाय. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दाखल झालेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ॲडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी याचिका दाखल केली होती. भाजपाचे माजी नगरसेवक भरत जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भरत जाधव यांनी सकाळी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.